लोणी आणि हळद लावून त्यांच्या खांद्याला लावली जाते. का खांदमळणी केली जाते? पारंपरिक सण वर्षानुवर्ष चालत आलेला सण आहे. नाग खिल्लार जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा आज भावांनो महाराष्ट्रीयन बेंदूर आहे. तरी सुरूर गावात कशा प्रकारे साजरा केला जातो ते आजच्या व्लॉगमध्ये आपण संपूर्ण पाहणार आहोत. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव विनोद राजेंद्र चव्हाण, गाव सुरूर. आपल्या बैलांची नाव सांगा. पहिलाच नाव ह्या निशान आणि हा लाडक्या. किती वर्षाची बैल? हे किती वर्षाचा आहे? हा 13 वर्षाचा आहे. आणि हा पलीकडचा? हा 11 वर्षाचा. आम्हाला आज महाराष्ट्रीयन बेंदूर आहे, तर बेंद्राबद्दल थोडीशी माहिती द्या. कधी चालू होतो आणि काय काय असते बेंद्रा दिवशी? हा बेंदूर म्हणजे एक आपल्या पारंपरिक पद्धतीने बैलांना एक दिवस सुट्टी म्हणून हा साजरा केला जातो. त्यांची म्हणजे पूजा एक दिवस आपल्या वर्षभर आपल्याला साथ देतात, त्यासाठी एक पूजा करायची म्हणून हा बेंदूर सण साजरा केला जातो महाराष्ट्रात. बेंद्राच्या आदल्या दिवशी संध्याकाळी खांदमळणी केली जाते. खांदमळणी करताना तूप, लोणी आणि हळद लावून त्यांच्या खांद्याला लावली जाते. का खांदमळणी केली जाते? वर्षभर आपल्याला कष्ट करून त्यांच्या जीवावर हे करतात ना, त्यामुळे आपण त्यांचा खांद मळतो. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर त्यांना धुणे गरम पाण्याने, त्यानंतर त्यांना निवद म्हणजे मलिदा देतो आपण, रतीब देणे, नंतर रंगरंगोटी करणे,
संध्याकाळी परत त्यांची मिरवणूक काढणे ढोल ताशे लावून आणि मग संध्याकाळी परत पूजा करून घरी निवद दाखवून पोळीचं निवद देऊन घरी आणलं जातं. नमस्कार बाबा. नमस्कार. तुझं नाव सांग. विजय राजेंद्र चव्हाण, सुरूर. चालते, धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार बाबा. नमस्कार. तुझं नाव सांग. माझं नाव राखी सुधाकर कदम. तुझं नाव काय? मल्हार. 16 महिन्याचा आहे. मैदाना वाचतोय का कसं काय? मैदाना अजून नाही काढला त्याला, आत्ताची फिरं चालू आहे. चालेल. हा. सोन्या. दादा बैलाचं नाव काय आपल्या? भाऊ खोंडाचं नाव काय रे? दादा बैलाचं नाव काय आपल्या? बादल. बैलाचं नाव काय? दादा आपल्या बैलाचं नाव काय? आपण पारंपरिक हा सण आहे. आपण वर्षभर बैलांच्याकडून काम मेहनत करून घेतो. त्यांच्याकरता आपण एक दिवस असा ठेवलेला आहे की तो बेंदूर आहे. बेंद्राला फक्त बैल झुपत नाही, पण त्यांची पूजा करतो. हा पारंपरिक सण वर्षानुवर्ष चालत आलेला सण. धन्यवाद साहेब. हा. भाऊ बैलाचं नाव काय? कसा आहे? सुंदर. सुट्टी नाही. भाऊ खोंडाचं नाव काय? 4 महिन्याचं. 4 महिन्याचं. घरच्या गायचं आहे का कसं काय? हो, घरच्या गायचं. ओके. पण मी तुम्हाला जेवढा सुरू गावामधला महाराष्ट्रीयन बेंदूर पारंपरिक सण दाखवता येईल तेवढा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.